हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनेल। अशी ही गरमागरम इंद्रायणी तांदळाचा भात आणि मस्त असे टोमॅटोचं सार तुम्हालाही आवडतं का? जर आवडलं असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पुढं पाहूया। आणि ही जी आहे ही फक्त 3 लोकांच्यासाठी असलेली ही रेसिपी आहे। त्याच्यामुळे तुम्ही जर जास्त करायचे असेल तर त्या प्रमाणामध्ये त्या पद्धतीने तुम्ही सामान घेऊ शकता। त्यासाठी पहिल्यांदा इथं मी 6 जे आहेत टोमॅटो कुकरमधून उकडून घेतलेले आहेत आणि एकदम छोटा तुकडा बीटाचा होता, तो खिसून उकडून घेतलेला आहे। उकडून घेतल्यामुळे ना टोमॅटोच्या सगळ्या साली आपल्याला काढून टाकता येतात, म्हणजे त्या अशा वरती दिसत नाहीत ज्यावेळेला आपण टोमॅटोचं सार करतो ना त्यावेळेला। हे केल्यानंतर आपण एक मिक्सरचं भांडं घेणार आहोत। त्यामध्ये साल काढून घेतलेले टोमॅटो आणि जो बीट आहे ना, जो किसून घेतला होता तो इथं घालणार आहे आणि सुकंच खोबरं आहे जे मी इथं किसून घेतलेलं आहे, ते अगदी 2 ते 3 चमचे आहे। आणि इथं अगदी 1 मोठा चमचा धणे आहे जे मी कुटून ह्याच्यामध्ये वापरते, म्हणजे स्वाद जो आहे ना तो मस्त लागतो त्या सारला। मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर इथं आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा जिरे जे आहेत ना ते छान तडतडू द्यायचे। जितके छान जिरे तडतडतील ना तितकेच सुंदर इथं ना आपली जी सार आहे ना त्याची टेस्ट लागते। आणि मिक्सरमधून काढून घेतलेलं जे मिश्रण आहे ते सगळं या आपण फोडणीमध्ये घालून घेणार आहोत। फोडणी छान बसली ना की आपल्याला टोमॅटोचं जे टेस्ट आहे ना ती 1 नंबर येते। तुम्ही पाहिजे तर ह्याच्यामध्ये लसूण घालू शकता, कढीपत्ता घालू शकता। मी घातलेलं नाही आहे, पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की घाला। त्याचबरोबर इथं ना मी ज्या मिक्सरमधून मिश्रण काढून घेत त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ना इथं मी परत ते पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे अजून थोडंसं, कारण मला थोडी पातळ असं सार पाहिजे। तुम्हाला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा। पाणी ॲड करून झाल्यानंतर ना हे असं छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जी फोडणी आहे ना सगळीकडे व्यवस्थित लागली जाईल। आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। तुम्हाला जशी चव अपेक्षित आहे किंवा तुम्हाला जर जास्त लागत असेल तर घालू शकता, कारण टोमॅटो असल्यामुळे ना थोडंसं आंबट चव बॅलन्स होण्यासाठी थोडं जास्त इथं मी मीठ घातलेलं आहे। आणि लाल मिरची घातलेली आहे। तुम्ही मगाशी टोमॅटो मिक्सरमधून काढताना त्याच्यात घातला असता तरी चालली असती पावडर, पण मी इथं घातलेली आहे। छान वरतून अशी कोथिंबीर घातलेली आहे, मस्त दिसते ना कॉम्बिनेशन, रेड आणि ग्रीन असं सुंदर दिसतंय ना कॉम्बिनेशन। कमेंट करून नक्की सांगा। आणि कोथिंबीर घालून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडासा गुळाचा 1 खडा घालायचा आहे। थोडा जास्त घातला तरीसुद्धा चालतो, म्हणजे आंबट गोड तिखट अशी छान अशी चव येते आणि खळखळून अशी उकळी येऊन द्यायची त्या टोमॅटोच्या सारला, म्हणजे टेस्ट एकदम सुंदर येते। हे आपलं सार इथे बनवून तयार आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।